7 लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त असेल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। मात्र फक्त 7 लाखांच्या आतचं उत्पन्न असेल तरच उत्पन्न टॅक्स फ्री असेल। त्यापुढे जर 1 रुपयाही वाढला तर स्लॅबनुसार कर द्यावा लागेल, तो 3 लाखांपासून सुरू होईल। नवीन कर प्रणालीमध्ये सर्व करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। वार्षिक उत्पन्न 9 लाख असलेल्या व्यक्तीला फक्त 45,000 रुपये कर भरावा लागेल, जो त्याच्या उत्पन्नाच्या फक्त 5% असेल। स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा नवीन कर प्रणालीमध्ये देखील देण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडलाय। त्यामुळे 15.5 लाख अथवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्रत्येक पगारदार व्यक्तीला 52,500 रुपयांचा लाभ मिळेल। नवीन कर प्रणालीमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त उत्पन्नासाठी सरचार्ज दर 37% 25% कमी करण्याचा प्रस्ताव दिलाय। त्यामुळे जगात सर्वाधिक असलेला सध्याचा दर 42.74% 39% कमी येईल। अर्थसंकल्पात खासगी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेळा रजा रोखीकरणावरील कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे। ही मर्यादा सरकारी पगारदार व्यक्तीच्या बरोबरीने 25 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे। केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची कमाल ठेव मर्यादा 30 लाखांपर्यंत वाढवली आहे। तर एकल खात्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी 15 लाख रुपये करण्यात आली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला। एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी आणि इलेक्ट्रिक वाहनं सायकल 1 एप्रिल पासून स्वस्त होणार आहे। सरकारने आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केल्याने आता सोनं चांदी खरेदी करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे। धूम्रपान करून तब्येतीची हानी करणाऱ्यांना केंद्र सरकारने दणका दिलाय। आता सिगारेटच्या किमतीमध्ये 16 ते 20% वाढ होणार आहे। केंद्र सरकारने पॅन कार्ड बाबत मोठा निर्णय घेतलाय। आधार कार्ड सोबत आता पॅन कार्डलाही ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे। केवायसी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिजी लॉकर आणि आधारचा वापर वन स्टॉप सोल्युशन असा केला जाणार आहे। त्याचबरोबर डिजी लॉकरसाठी वन स्टॉप केवायसी व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। बजेटमध्ये नितीन गडकरींच्या खात्यासाठी भली मोठी तरतूद करण्यात आली आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्गांवर 10 लाख कोटींचा खर्च केला जाणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींच्या भांडवली खर्चाची तरतूद आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे। देशातील विमानतळांसाठी ही निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। 50 विमानतळांचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। देशातील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या। ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी 75,000 कोटी रुपये तर अर्बन इन्फ्रा फंडसाठी दरवर्षी 10,000 कोटी दिले जाणार आहेत। तटवर्तीय जलवाहतुकीसाठी पीपीपी तत्वानुसार प्रोत्साहन दिलं जाणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे। एकीकृत आयटी पोर्टलची स्थापना करणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली। तर कंपन्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी केंद्रीय डेटा संशोधन केंद्र स्थापन करणार असंही त्या म्हणाल्या। एमएसएमईसाठी क्रेडिट हमी योजनेमध्ये 9,000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे। व्यावसायिकांना हा दिलासा आहे। लॉजिस्टिकमध्ये खासगी क्षेत्रासह 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती बजेट मांडताना दिली। एक जिल्हा एक उत्पादन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी युनिटी मॉलची स्थापना केली जाणार आहे। या मॉलमुळे स्थानिक पातळीवरील उत्पादनाच्या प्रचाराला आणि विक्रीला मदत होईल। कृषी कर्ज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलं जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे। सेंद्रिय शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना पुढील 3 वर्षांसाठी सरकार मदत करेल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली। सरकार तरुणांना कृषी क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे। त्यासाठी कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी ॲग्रीकल्चरल ॲक्सेलरेटर फंड स्थापन केला जाणार आहे, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। अर्थसंकल्पात फलोत्पादनासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। फलोत्पादनासाठी 2,200 कोटी रुपयांची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे।
मत्स्य संपदा संवर्धन योजनेमध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. हॉर्टिकल्चरसाठी 2200 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे, तर कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबवली जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे. भारताला बाजरीचे जागतिक केंद्र बनवण्यावर भर असल्याचं यावेळी सीतारामन यांनी सांगितलेलं आहे. तृणधान्यांसाठी ग्लोबल हब तयार केलं जाईल अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. सरकारनं कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या तरतुदी केल्यात. कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं सरकारनं साठवण क्षमता आणि गोडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातली घोषणा केली. पुढच्या 3 वर्षांमध्ये सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना केली जाईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. मोदी सरकारनं आदिवासी विकास मिशनची घोषणा केली. आदिवासी विकास मिशन अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी 38,800 शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. देशात 157 नवीन परिचारिका महाविद्यालय म्हणजे नर्सिंग स्कूल उभे केले जाणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना ही माहिती दिली. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली जाणार आहे. तसंच सरकारकडून नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाणार आहे. त्या अंतर्गत मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी माहितीही अर्थसंकल्प सादर करताना देण्यात आली. विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय सेंटरची स्थापना केली जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या सेंटर्समुळे युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी कुशल बनण्यास मदत होईल. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील 1 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामुळे राशनमधून जे स्वस्त अन्नधान्य मिळतं ते आता पुढील 1 वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये तब्बल 66% वाढ करण्यात आली आहे. 79,000 कोटींच्या निधीची या योजनेमध्ये तरतूद करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही माहिती दिली. महिला सन्मान बचत पत्र योजना आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तर महिला बचत योजनेमध्ये 2 लाखांच्या बचतीवर 7.50% व्याज सुद्धा दिलं जाणार आहे असंही यावेळी सीतारामन म्हणाल्या. आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीव्हीटीजी योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेसाठी आगामी 3 वर्षांमध्ये 15,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा देणं हा योजनेचा उद्देश असेल. वेस्ट टू हेल्थसाठी मोदी सरकारनं गोबर्धन योजनेची घोषणा केली आहे. टाकाऊ वस्तूपासून आरोग्य निर्माण करण्यासाठी ही योजना असेल. या अंतर्गत 500 नवीन प्लांटची निर्मिती केली जाईल. तुरुंगात बंद अशा गरीब लोकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. जे कैदी दंड किंवा जामीन भरण्याच्या स्थितीमध्ये नाहीत त्यांना ही आर्थिक मदत केली जाईल. ही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अमृत धरोहर योजना पुढील 3 वर्षांमध्ये लागू केली जाणार आहे. ज्यामध्ये पाणथळ जमीन, इको टुरिझम आणि स्थानिक समुदायांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं खेलो इंडियासाठीचं बजेट 400 कोटींनी वाढवलंय. तब्बल 3,389 कोटी रुपयांची घोषणा क्रीडा क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. बजेट सादर करताना ही घोषणा करण्यात आली. ऑनलाईन गेमिंगसाठी 10,000 रुपयांची किमान तरतूद करण्यात आली आहे. टीडीएस मर्यादा काढून टाकण्याचा प्रस्ताव देखील आजच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 3 उत्कृष्ट केंद्रांची स्थापना करणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. बँक व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सुधारणा व्हावी यासाठी विविध कायद्यांमध्ये दुरुस्ती केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. शहरांमध्ये सांडपाणी आणि मलनिस्सारण प्रक्रिया आता मानवरहित होणार आहे. यासाठी आता मशीनचा वापर केला जाणार आहे. कर्नाटकातील अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5,300 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटकातील राज्यासाठी ही मोठी तरतूद असणार आहे. कर्नाटकमध्ये येत्या काळात निवडणुका आहेत त्यामुळेच कर्नाटकसाठी भरीव तरतूद केल्याचं बोललं जात आहे.
बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये किंचित वाढ दिसली. बजेटमध्ये पर्यटनावर भर दिल्यानं हॉटेल समभाग वधारले, तर एसबीआयचे शेअर 5% जास्त न घसरले. सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, ऍक्सिस बँक, टायटन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्सचे शेअर घसरले. पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पाचा उल्लेख ऐतिहासिक अर्थसंकल्प असा केलाय. सामान्य महिलांना या अर्थसंकल्पामुळे पाठबळ मिळेल असंही ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प फक्त 2-4 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलाय. सभागृहाच्या बाहेर ज्या घोषणा केल्या तेच जुमले बजेटमध्ये सांगितल्याचं खरगे म्हणाले. आजचा अर्थसंकल्प हा सर्वांना न्याय देणारा आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. गरीब आणि सामान्य लोकांना दिलासा या अर्थसंकल्पामुळे मिळेल असंही ते म्हणाले. यंदाचा अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजन हिताय आणि संकल्पनेवर आधारित असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे प्रचंड मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रावर अन्याय झालाय असा आरोप अजित पवारांनी अर्थसंकल्पावरून केला. तसंच 9 राज्यांमधल्या निवडणुका समोर ठेवून त्या राज्यांना थोडं अधिकच देण्याचा प्रयत्न करण्यात आला असंही अजित पवार म्हणाले. यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वंकष अर्थसंकल्प आहे असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलंय. अर्थसंकल्पात शेती, मध्यमवर्ग, उद्योग अशा सर्व क्षेत्रासाठी योजना जाहीर केल्या. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प आहे असं ते म्हणाले. बजेटमध्ये मुंबईला काहीच मिळालं नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली, तर विरोधकांनी बजेटचा अभ्यास व्यवस्थित केलेला नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, बेरोजगारी, हरित क्रांतीच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. सर्व घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय असंही ते म्हणाले. नोकऱ्यांचं आश्वासन करोडोंवरून लाखोंवर आणि आता फक्त हजारांवर आलं अशी टीका छगन भुजबळांनी केली. तसंच हिंडनबर्ग रिपोर्टवरून सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणतात हा मिडल क्लासचा बजेट आहे, मग गरिबांचा बजेट वेगळा आहे का असा सवाल त्यांनी केला. अमृत काळातलं हे पहिलं बजेट आहे. देशाची अर्थव्यवस्था स्थिर करणारं बजेट असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली. केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा नापास आणि वांझोटा आहे असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. जगावर मंदीचं सावट आहे, यातून देशाला बाहेर काढण्यासाठी काहीही करण्यात आलं नाही असंही ते म्हणाले. पुढचे 25 वर्ष डोळ्यांसमोर ठेवून यावेळीचा अर्थसंकल्प सादर केलाय असं मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलंय. 2047चा भारत कसा असेल या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. 400 वंदे भारत ट्रेन आम्ही सुरू करणार आहोत असंही दानवे म्हणाले. यंदाचा अर्थसंकल्प हा 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलाय. दरम्यान हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे असं म्हणत रविकांत तुपकर यांनी केंद्रावर हल्लाबोल केला. ग्रामीण शहरी भागातील लोकांना जोडणारा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे शंभूराज देसाईंनी दिली. तसंच 50 वर्ष कर्ज व्याजरहित करण्यात आलंय, त्यामुळे विकास कामं जलद गतीनं होतील असंही ते म्हणाले. बजेटमध्ये महागाई, बेरोजगारीवर ठोस उपाययोजना नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. आयकराच्या बाबतीत थोडासा दिलासा दिला असला तरी महागाईनं सर्वसामान्य माणूस भरडून जातोय, त्यांना दिलासा नाही असंही चव्हाण म्हणाले. यंदाचा अर्थसंकल्प हा खुर्चीप्रिय नाही तर विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय आहे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. शहरातल्या गटार सफाई कामगारापासून ते उद्योग व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम असा हा अर्थसंकल्प आहे असंही ते म्हणाले. अर्थसंकल्प इंग्रजीमधून सादर केल्यानं आमदार बच्चू कडू नाराज झाले. हिंदी राष्ट्रभाषा असल्यानं देशाचा बजेट हा हिंदीमधून सादर व्हायला पाहिजे होता. पुढील अर्थसंकल्प हिंदीतून सादर व्हावा अशी मागणीही आमदार बच्चू कडूंनी केली आहे. अर्थमंत्र्यांना सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक असल्याचं मत ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केलंय. अर्थसंकल्पातील घोषणा कोरड्याच राहतात असंही ते म्हणाले. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी स्वप्नाळू आणि विरोधाभासी असल्याचं अनिल घनवट म्हणाले. सरकार आत्मनिर्भर होण्याच्या गोष्टी करते आणि पारंपरिक शेतीकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी
न साकार होणारं स्वप्न दाखवणारा आहे असं ते म्हणाले. प्रदूषण करणारी वाहनं हटवण्यासंदर्भात बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांना ओल्ड पॉल्युटेड व्हेइकल्स असं म्हणायचं होतं, पण त्यांनी त्याऐवजी चुकून ओल्ड पॉलिटिकल व्हेइकल असा उच्चार केला. हा शब्द ऐकता सभागृहात एकच हर्षा पिकला. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींपासून सर्वजण हसू लागले. अर्थसंकल्पातील सप्तर्षी म्हणजेच सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र या 7 बाबींचा समावेश आहे. आज अर्थसंकल्प सादर करत असताना ही सप्तर्षी समोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला.